या ठिकाणी विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी आलेल्या माझ्या बहादूर वीरांनो आणि वीरांगणींनो, हजारो वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये झुकलेल्या माना ताट करून या ठिकाणी गोरगरिबांचं राज्य स्वराज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी या पुण्यामध्ये पाण्यासाठी मोठा असलेल्या अस्पृश्य समाजाच्या दलित समाजाच्या माणसाला स्वतःच्या विहिरीतलं पाणी देऊन या ठिकाणच्या जातीवादी व्यवस्थेवर बंडाचं निशाण पत्करलं. महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले आणि ज्यांनी या ठिकाणच्या गोरगरीब लोकांचं दुःख इथल्या प्रशासकीय व्यवस्थेला नाही, इथल्या शासन व्यवस्थेला नाही, तर देशाच्या बाहेर जाऊन रशियातल्या राज्यकर्त्यांना ऐकवण्याचा प्रयत्न केला ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. आणि हजारो वर्षापासून किड्या मुंग्यांसारखं आम्हाला रगडणाऱ्या लोकांना मार्चच्या 14 तळ्यातलं पाणी पाजून 14 तळ्याच्या पाण्याला आग लावता लावता या ठिकाणी माणसाला जाती जातीमध्ये बांधून या ठिकाणच्या महिलांना गुलाम बनवणारी, या ठिकाणच्या दलितांना गुलाम बनवणारी मनुस्मृती मार्चच्या 14 तळ्याच्या काठावर त्यांनी धनाधना पेटवली. आणि या ठिकाणचा देव इथल्या गरिबाला घर देऊ शकत नाही, या ठिकाणचा देव या आमच्या माय बहिणीला संरक्षण देऊ शकत नाही, या ठिकाणचा देव आमच्या माणसाला माणसासारखं सन्मान देऊ शकत नाही, आणि या ठिकाणचा देव आम्हाला दर्शनही देऊ शकत नाही. म्हणून नाशिकच्या काळारामाला ज्यांनी 8 महिने आपल्या सहकार्यांच्या वतीनं बंदिस्त केलं, आपल्या लोकांच्या तुरुंगात टाकलं आणि संविधानामध्ये या ठिकाणच्या गुलामांचं स्वातंत्र्य दिलं, या ठिकाणच्या गरीब लोकांना श्रीमंत करण्याचा रस्ता दिला, गाव कुसा बाहेरची वस्ती गावामध्ये आणली. या ठिकाणी ज्याला पाटी पुस्तक माहित नव्हतं, ज्यांना बोलण्याचा अधिकार नव्हता, त्यांना बोलकं बनवण्याचं काम केलं. आणि ज्यांनी या ठिकाणी या देशाचं संविधान लिहून या ठिकाणच्या सर्वच लोकांना ज्यांनी अधिकार मिळवून दिले आणि ज्यांनी आपल्या घरातल्या मुलींनाच नाही तर या देशाच्या तख्तावर असलेल्या इंदिरा गांधीला सुद्धा या ठिकाणच्या पंतप्रधान बनवण्यासाठी प्रयत्न केले. ते आपल्या सर्वांचे मसिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. या भीमा कोरेगावच्या भीमा नदीच्या तीरावर ज्यांनी 28,000 जातीवादी पेशव्यांना नेस्तनाबूत केलं, या ठिकाणी आमच्या माणसाच्या गळ्यामध्ये असलेलं मडकं आणि कमरेला असलेला जाडू हा काढायला नकार देणाऱ्या बुधवार पेठ बसून आया बहिणींच्या उरावर रंगेल जवानी करणाऱ्या दुसऱ्या बाजीरावाच्या सरदार सेनापतींना ज्यांनी आपल्या तलवारीच्या पाठीवर या पुण्यामधून भीमा कोरेगावच्या नदीच्या तीरावर अंधारा रात्री आमच्या माणसाला जर तुम्ही माणसासारखं जर जीर्ण देत नसाल, आमच्या गळ्यामध्ये बांधलेलं मडकं काढत नसाल, आमच्या माणसाच्या कमरेला बांधलेला झाडू काढत नसाल, गावाच्या बाहेर किड्या मुंग्यांना साखर देणारी माणसं असताना, गाव कुसाच्या बाहेर माणसासारखी माणसं असताना त्या माणसांना जर तुम्ही गुराढोरासारखी वागणूक देत असाल, आगेंधारीला बसलेल्या डुकराला जी किंमत आहे ती किंमत आमच्या माणसाला देत नसाल, तर लाथ मारतो शनिवारवाड्याच्या पेशव्यांना आणि आमच्या माणसाच्या स्वातंत्र्याच्या, आमच्या माणसाच्या हक्काच्या मुक्तीसाठी आणि स्वातंत्र्याच्या सनदीसाठी ज्या 300 महावीरांनी ब्रिटिशांची हात मिळवणी केली आणि त्यांना सांगितलं जर तुम्ही आमच्या माणसांना जर माणसासारखं जर अधिकार देणार असाल, जर तुम्ही आमच्या माणसांना तुमच्या सैन्यामध्ये नोकरी देणार असाल, जर आमच्या चिल्ल्या पोरांना
तुम्ही जर शिकायला शाळेत टाकणार असाल आणि तुमच्यासारखं हुतातला माणूस आमच्यासाठी घडवणार असाल तर आम्ही तुमच्या बाजूने लढतो। आणि मग 31 डिसेंबरच्या रात्री 1808 साली 28,000 पेशवे की ज्यांच्याकडे तोफ होती, ज्यांच्याकडे बारूद होता, ज्यांच्याकडे बाल्या होते, ज्यांच्याकडे बलशा होत्या आणि आपल्या सैनिकांकडे फक्त तळपत्या तलवारी होत्या, त्या तळपत्या तलवारींनी पेशव्यांचा गोळा बारूद चालला नाही, पेशव्यांच्या तोफा चालल्या नाही, आटातल्या बंदुका आटातच राहिल्या आणि शरीरावरचं मुंडकं नदीच्या पात्रामध्ये टाकून दिलं। आणि त्यांनी लढाई लढली, पाय लावून पळायला लावलं शनिवार वाड्यावर पेशव्यांचं जातीवाद्यांचं इथल्या माणसाला जुनावऱ्यापेक्षा बी बेकार जीवन जगणाऱ्या जातीवादी पेशव्यांचं शनिवार वाड्यातनं बाहेर काढलं आणि त्या बदल्यामध्ये आपल्या माणसाला सैन्यामध्ये नोकरी भेटली। नोकरी करणाऱ्या सैन्यातल्या पोरांना शाळेमध्ये शिक्षण भेटलं आणि त्यांनी केलेल्या अविरत त्याग आणि बलिदानावर, त्यांनी दिलेल्या कुर्बानीवर, म्हणून या भीमा कोरेगावच्या नदीच्या तीरावर माझ्या माणसाच्या रक्ताने रक्ताळलेली आणि माझ्या माणसांच्या मासाचा चिक्कल असलेल्या या भूमीला नतमस्तक होण्यासाठी आपण येतो। बाबासाहेब आंबेडकर 27 साली या ठिकाणी आले, त्यांनी विजय स्तंभाला मानवंदना दिली। बाबासाहेबांच्या अति कार्यबाहुल्यामुळं इथल्या मानव मुक्तीचा लढा गावागावामध्ये शहरामध्ये पोहोचवण्याच्या व्यस्त कामामुळं बाबासाहेबांना नंतर या ठिकाणी येता आलं। त्यानंतर आमचे काही लोक या ठिकाणी येत होते, परंतु आमच्या लोकांना ती परंपरा ठेवता आली नाही, म्हणून 1985 सालापासून मी कॉलेजला असताना 15 वर्षाचा असताना आम्ही सायकल घेऊन या ठिकाणी आलो। या ठिकाणी बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने मानवंदना दिली त्या पद्धतीने मानवंदना दिली आणि बाबासाहेबांनी ज्या प्रकारे आपल्या सहकाऱ्यांना अनुयायांना मार्गदर्शन केलं त्याच प्रकारचं मार्गदर्शन आम्ही त्या ठिकाणी करून बाबासाहेबांनी निर्माण केलेली अभिवादनाची परंपरा 1985 साली आम्ही पुनर्जीवित केली। त्यावेळेस आम्ही फक्त 40 लोक होतो, परंतु महारवीरांच्या रक्तातली जिद्द आमच्याही धावण्यामध्ये होती। त्या महारवीरांच्या याच्यावर आम्ही सातत्यानं प्रयत्न केलं, गावागावामध्ये गेलो, वस्त्यामध्ये गेलो, लोक जमवत गेली, आपल्या पूर्वजांचा शूरवीरांचा इतिहास लोकांच्या कानाकानामध्ये घुमपट गेला, त्यांच्या काळजामध्ये आपल्या शूरवीरांचा शहीदत्व आणि शहादत हे पोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे मग हळूहळू लोक आली। आमच्या नंतर काही नेते आले, अजून काही नेते आले, आम्ही 40 होतो, 40 चे 4,000 झालो, 4 लाख झालो, आता 4 लाखाच्या वरती आम्ही गेलो आणि हे वरती जात असताना या ठिकाणी ज्या वेळेस लोक आपली जमायला लागली, आमच्या श्रद्धेचा आणि आमच्या आस्थेचा बाजार या ठिकाणी आपल्या काही लोकांनी मांडला आणि या आस्थेचा बाजार मांडण्याच्या विरोधामध्ये आणि इथे जेव्हा लोक जमायला लागली, या स्तंभाची माहिती व्हायला लागली, त्यावेळेस 2009 पासून नाना पाटेकरांनी एक पिक्चर काढला होता देऊळ नावाचा। त्या देवळाच्या ह्याच्यामध्ये लोकांच्या श्रद्धेचा आणि आस्थेवर पोटपाणी भरण्याचा दंगा होता आणि तोच दंगा या आणि तोच दंगा 2009 पासून दुर्दैवाने माझ्या जाती जन्मलेल्या पोटभरू करणाऱ्या अंगारा लावला, पाया पडण्याची पद्धत आणली, मानवंदनेची पद्धत जाऊन जगाला पूजण्याची पद्धत की जी पद्धत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारली, त्या बाबासाहेबांच्या विचाराला, बाबासाहेबांच्या अभिवादनाच्या परंपरेला पायदळी तुडून
भीमा कोरेगावचं दैवतीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी स्टॉल टाकले, त्या ठिकाणी हॉटेल टाकली, त्या ठिकाणी आमच्या माणसाला येणाऱ्या शास्त्रेचा आणि श्रद्धेचा बाजार केला. या बाजार बुजव्यांना रोखण्याचा आपण प्रयत्न केला. आपण जोपर्यंत स्तंभावर सभा घ्यायचो तोपर्यंत बाजार मुंगे, परंतु 2018 मध्ये आपल्या लोकांवर मानमंडळाला देत असताना हल्ला झाला. आपले लोक रक्तबंबाळ झाले. पोलीस अधिकाऱ्यांच्या आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या पुढे धूम मनवत बसले, उजरेखरी करत बसले आणि या उजव्या लोकांनी पोलीस अधिकाऱ्यांना घेऊन आपल्या स्तंभाचा कब्जा केला. माझा सवाल आहे तुमच्या लोकांना की आपण या ठिकाणी शहीदांच्या भीमा कोरेगाव मध्ये शहीद झालेल्या शहीदांना शादत देण्यासाठी येतो का आपल्या जातीच्या लोकांना आपल्या लोकांना या ठिकाणी शादत द्यायला येतो का आपल्या लोकांचे आणि बाजार भडव्यांचे पोट भरायला या ठिकाणी येतो, याचा आपण विचार केला पाहिजे. दलालांची आपल्या समाजामध्ये गणती नाही, दलालांची आपल्या समाजामध्ये कमी नाही. आपल्या समाजामध्ये बाबासाहेबांनी 14 तळ्याच्या काठावर आपल्या लोकांच्या मनगटामध्ये जो स्वाभिमान भरला होता, तो स्वाभिमानामध्ये आपण कडवे झालो होतो. परंतु काही काळानंतर आपल्या समाजामध्ये बडव्यांची अवलाद झाली. या बडव्या लोकांनी आपल्या स्तंभावर ताबा घेतला आणि नुसता ताबा घेतला नाही तर या स्तंभाला आपण नतमस्तक करायला जातो, त्या मातीला नतमस्तक करायला जातो, भीमा कोरेगावच्या आपल्या शहीदांना शादत द्यायला जातो. परंतु हे लोक स्वतःच्या हितसंबंधासाठी त्या ठिकाणी मानवंदना दिली जाते, ज्या ठिकाणी नतमस्तक केलं जातं त्याच ठिकाणी तर त्याच ठिकाणी हे लोक स्वतःचे पोट भरण्यासाठी, स्वतःच्या ओळखी वाढवण्यासाठी आपल्या विजयस्तंभाच्या कबरीवर 4 लोकांना आणून त्यांचा सत्कार करतात, त्यांचा स्वागत करतात. आणि सत्कार कबरीवर सत्कार आणि स्वागत करणं म्हणजे आपल्या महावीरांचं विटंबना आहे. हा मान विजयस्तंभाचा विटंबना आहे. 10 वेळा त्यांना सांगितलं, पण सरकारी अधिकाऱ्यांना 31 तारखेपर्यंत आणि 1 तारखेपर्यंत काही कळत नाही. त्यामुळे या पुढच्या काळामध्ये सांगतो, आज आम्ही वाघोलीपासून चालत आलो, पुढल्या वर्षी आम्ही शनिवारवाड्यापासून हजारोच्या संख्येने चालवत येऊ आणि विजयस्तंभाच्या चौकामध्ये आम्ही जाहीरपणे 1 तारखेला लाखोच्या संख्येनं त्याच ठिकाणी सभा घेऊ आणि त्या ठिकाणी तोपर्यंत हलणार नाही जोपर्यंत विजयस्तंभावरनं बडवे लोक अद्दपार होणार नाही. साहेब पुण्यम చేసిన ఇక్కడ అర్థం हां अरे बोलू द्या काय कितीतरी बोलायचे थोडं मागे सरकून द्या. समाजामध्ये काही सामी लोक झाले, 5 मिनिट काम आहे. समाजामध्ये काही शाणे लोक झाले. बस ते म्हणतात आम्ही काय केलं, अरे आम्ही तुमच्या मुलांच्या स्कॉलरशिप मध्ये महागाई नेतो जनता वाढ केली. आम्ही महाराष्ट्रामध्ये गाव खेड्यामध्ये जाऊन बघा, पहिला राज गायनावर आमच्या माणसाने अतिक्रमण केली आणि बॉम्बे पुण्यामध्ये नाही, औरंगाबाद मध्ये नाही तर गाव खेड्यापासून
ज्या ज्या वेळेस आम्ही जातो त्या वेळेस कोंबड्याच्या संध्याकाळी बाई सवरचं नाव चला खाली, 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 जाण्यावर खाली. सरकारी जमिनीवर जो जमीन सरकार की वो जमीन हमारी म्हणत आमच्या माणसांनी त्यांच्या किल्ल्या पिल्ल्यांसाठी त्यांच्या पाटक्या संसाराला सावरण्यासाठी झोपड्या उभ्या केल्या. खाली चला, खाली, खाली, महाराष्ट्रामध्ये खाली. 10 ते 15 लाख झोपडपट्ट्या या आमच्या लोकांच्या आम्ही उभ्या केल्या. या बसा खाली, खाली बसा. बाहेर गावून आलेल्या पोराला हॉस्टेल भेटत नाही म्हणून आम्ही स्वतः योजना आणली आणि बाहेर गावून आलेल्या पोराला पाण्याने घर घेऊन राहण्यासाठी आणि त्याला जगायचा डब्बा देण्यासाठी आम्ही समाज कल्याणला करायला. आम्ही 1989च्या आधी लढलो. या ठिकाणी दलितांवर अत्याचार होत खाली बसा, खाली होते. बसा. या ठिकाणी दलितांवर अत्याचार दलित लढत असताना त्याच्यावर कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नव्हती. आम्ही 1980 सालापासून आंदोलन केलं आणि 1989 मध्ये ऍट्रॉसिटी ऍक्ट लागू करून घेतला. महाराष्ट्रामध्ये ऍट्रॉसिटी ऍक्ट लागू होत नव्हता म्हणून 90 मध्ये आम्ही हुतात्मा चौकामध्ये गेलो. त्या ठिकाणी पोलिसांच्या लाठीमारामध्ये कुर्बान केली आणि या कुर्बानीवर आम्ही ऍट्रॉसिटी ऍक्टची अंमलबजावणी 1991 मध्ये केली. आणि आता आम्ही पाहतो आमच्या लढ्यामुळं या समाजाला गाड्या मिळाल्या, गोड्या मिळाल्या, जागा मिळाली, शिक्षण मिळालं, बुद्धी मिळाली, समाजामध्ये मान सन्मान मिळाला. परंतु या समाजाचा दरारा हा कमी झाला. या समाजाची दहशत कमी झाली. परभणीमध्ये जर आपण सर्वजण लाखोच्या संख्येने आलो रस्त्यावर तरी सुद्धा पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन मध्ये आमच्या माय बहिणींना मारलं. घराघरामध्ये घुसून 13-13, 14-14 वर्षाच्या पोरींना कपडे पाडून मारलं. 12-13 वर्षाच्या पोराला हातपाय तोडले आणि तरी सुद्धा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दलितांच्या डोळ्यातून पडलेल्या अश्रूला किंमत देण्यापेक्षा दलितांच्या अश्रूला डोळ्यातून पडलेल्या अश्रूला किंमत देण्यापेक्षा त्या अश्रूला हात लावण्याचा प्रयत्न करतो. अरे बाबासाहेबांच्या पुतळ्यावर सरेआमपणे दगड मारले जात होते. ज्या देशावर या संविधानाचा अधिकार आहे आणि ज्या संविधानाची शपथ घेऊन महाराष्ट्राचा मुख्यमंत्री त्या खुर्चीवर बसला त्या संविधान शिल्प तोडण्यात आलं आणि मग आमच्या पोरांनी 2-4 दगडी मारली असती. आमच्या पोरांनी 2-4 टायर जाळली असतील. पण त्याच्यासाठी तुम्ही कायद्याचा वापर करा. आमच्या पोरांना अटक करा. कोर्ट काय असेल ती शिक्षा देईन. अत्याचार शेवटी अत्याचार असतो. सामान्य माणसांनी केला तो बी अत्याचार असतो आणि पोलिसांनी केला तो बी अत्याचार असतो. आणि अत्याचाराच्या विरोधात लढणं हे बाबासाहेबांच्या पोरांचं महत्वाचं काम आहे. त्यामुळं परभणीमध्ये आमच्या पोरांच्या अंगावर काठीचे तडाखे मारून आमच्या लोकांना कोम्बिंग ऑपरेशन मध्ये 16, 17 वर्षाच्या पोरींच्या अंगाना जर काळं निळं केलं असेल आणि ज्या ठिकाणी त्याची कोणत्या नाकाने आपण कांद्या सोडणार आहोत, कोणत्या नाकाने आपण नाक वंच करून बोलणार आहोत. तर बाबासाहेबांनी आपल्या दमण्यामध्ये पेरलेलं जिवंत रक्त कुठं आहे? कुठं गेला तुमचा स्वाभिमान? कुठं केली तुमची दहशत? ज्या दहशतीच्या बळावर आपण आपल्यावर होत असलेल्या अन्य अत्याचाराच्या विरोधामध्ये या ठिकाणच्या शासकीय व्यवस्था बदलल्या आणि 2024 मध्ये जर पोरांनी 2 दगडी मारली असतील पकडून न्या, कायदेशीर कारवाई करा. बंदमध्ये 4 लाठीचार झाले, अश्रूची नरकांडी फुटली. बंदमध्ये काही टार्गेट पोरं आली, त्यांनी दगड फेकले, नुकसान झालं, गाड्या जाळल्या. आम्ही पोलिसांना सांगितलं तुमच्या कॅमेरामध्ये जे जे लोक दगड मारताना दिसतील, गाड्या जाळताना दिसतील त्यांची लिस्ट आमच्या पोरांना द्या. आम्ही ती पोरं तुमच्याकडे हजर करतो. जे काय असेल ते कायद्याने होऊ द्या. परंतु जातीचा माज, पैशाचा माज, बसलेल्या खुर्चीचा माज आणि या मस्तवालपणाच्या विरोधामध्ये आपण फक्त रस्त्यावर आलो. आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढले, निदर्शनं केली. पण ही निदर्शनं भावनेची नव्हती, तर ती निदर्शनं व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या फुटेजसाठी, त्यातला फोटो काढण्यासाठी होती.
आपण जोपर्यंत भावना संपून जाऊ तोपर्यंत आपल्या लोकांना कुणी भावनिक बघणार नाही, आपली दहशत बघणार नाही. आपली दहशत ही आपल्या जाळपोळीमध्ये नाही, आपली दहशत ही दगड मारण्यामध्ये नाही, आपली दहशत ही पोलिसांची लाठी काढण्यामध्ये नाही, आपली दहशत ही पोलिसांना अश्रुधुराचे नळकांडे फोडू देण्यासाठी नाही, आपली दहशत ही आपल्या लोकांवर गोळ्या चाटाड्यावर घेण्यासाठी नाही, तर आपली दहशत ही आपल्या सर्वांनी एक दिलाने एक जुटीने एकत्र येण्याची आहे. आपली दहशत आपल्या घराघरावर निळा झेंडा फडकवण्याची आहे. आणि या ठिकाणी सांगितलं पाहिजे की प्रत्येक गावामध्ये गेल्यावर मुसलमानाचं एकच घर असतं, पण त्या घरावर 20-25 फुटाचा बांबू असतो आणि त्या बांबूला हिरवा झेंडा असतो आणि तो झेंडा अख्ख्या गावामध्ये सांगतो की जगातले मुसलमान एक आहेत, परंतु गावातला दलित एक होऊ शकत नाही. हे आपलं दुर्दैव आहे. म्हणून दोस्तांनो, आपल्याला एकजूट होणं, आपली संघटना मजबूत करणं. बघा 6 वर्षापासून ज्या ज्या वेळेस समाजावर काही होतं त्या वेळेस मी सांगतो की चला रस्त्यावर या. आपण रस्त्यावर येतो. आपलं आंदोलन मारवण्यासाठी आपल्यातलेच काही नेते पुढे येतात. टीव्ही चॅनल त्यांना पुढं करतो, सरकारी अधिकारी पुढं करतो आणि ते त्याचं मायलेज घ्यायला जातात, त्याचा गैरफायदा घ्यायला जातात. आपण सांगतो आता आंदोलन थांबवा. दुसऱ्या क्षणाला आंदोलन थांबलं जातं. साखरमध्ये भटक्या मुक्तांच्या गोसावी समाजाच्या 2 मुलींना उचलून नेऊन त्यांच्यावर बलात्कार झालाच ना. विकासाच्या नावाखाली या वर्षामध्ये 36,000 झोपड्या बॉम्बे पासून तर गाव खेड्यापर्यंत सरकारने पाडल्या आणि त्या पडलेल्या झोपड्यांच्या स्मशानावर आमच्या लोकांचे डोळ्यातले अश्रू पडलेच ना. आमची पोरं शाळेला जात होती, आमची पोरं ऑफिसर होत होती, टाय बुटात जात होती, IAS ऑफिसर होत होती, सरकारी अधिकारी होत होती, मोठ्या मोठ्या विमान कंपनीमध्ये कामाला जात होती. म्हणून आपल्या लोकांचं शिक्षण बंद केलंच ना, आपल्या लोकांचं आरक्षण काढलंच ना. शिक्षणामध्ये जातीच्या दाखल्यावर आपल्याला आता प्रवेश भेटत नाहीच ना. आपल्या खिशामध्ये आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांचा संसार चालवताना असलेल्या तुटपुंजी पैशामध्ये आपल्या पोराला शाळेमध्ये प्रवेश दिला जात नाही ना. आपण पैसा नाही म्हणून आपल्या पोरांना शाळेच्या बाहेर ठेवतोच ना. रक्ता मासाची पोरं आपण रक्ताचं दूध करून आपल्या पोरांना पाजतो, पण या पाजलेल्या पोराला आपण भीक मागायला लावतो. पाजलेलं रक्ताचं दूध पाजलेल्या या पोराला आपण हाताला काम देऊ शकत नाही, त्याला शाळेत शिक्षण देऊ शकत नाही, त्याला चांगलं आरोग्य देऊ शकत नाही. रॅशन बंद झालं. कळतंय आपल्याला काय भेटतंय, आपल्याला काय मिळवणार आहोत आपण. आपल्या पोरांचं शिक्षण गेलं, आपल्या पोरांचं नोकरी धंदा गेला आणि तरी सुद्धा आपण काय करतोय तर आपण मिरवत राहतोय. या मिरवता आपल्याला कधी या लोकांनी बरबादीच्या आणि स्मशानाच्या वट्ट्यावर आपण गिरवलं गेलो त्याचंही आपल्याला भान राहिला नाही. गावागावामध्ये जावा, घराघरामध्ये जावा. 8-10 वर्ष मी शांत होतो, मी जास्त काम करत नव्हतो, तब्येतीमुळे मला जमतही नव्हतं. फिरेन मी आजपासून गावागावातल्या आपल्या पोस्टांना सांगा. या ठिकाणी 150 लोक आलेत, लातूरचे लोक आलेत, परभणीचे लोक आलेत, औरंगाबादचे लोक आलेत, हिंगोलीचे लोक त्या बाजूला बसलेत, नांदेडचे लोक त्या बाजूला बसलेत, आदिलाबादचे लोक आहेत, कर्नाटकाचे लोक आहेत. हे जेवढे आहेत तेवढे आपल्या दलित खोबऱ्याच्या झेंड्याखालच्या आहेत. यावेळेस आपण वेगवेगळ्या मार्गाने आलो, पुढल्या वेळेस एका मार्गाने येऊ आणि सर्वजण येऊन या ठिकाणी पुढल्या वर्षी आपल्या पूर्वजांनी जो इथला मानव मुक्तीचा स्वातंत्र्याचा लढा जिंकून आपल्या हातात दिला होता तोच लढ्याची सुरुवात पुढल्या वर्षी आपण चालू करू. आणि त्याच्यासाठी या वेळेस आपला अभिवादनाचा कार्यक्रम
ही कार्यक्रमाची सुरुवात आहे. बाबासाहेब आंबेडकरांना ज्या वेळेस कळालं की माझ्या माणसांना हक्काचं पाणी भेटत नाही, माझ्या माणसांचा या देशामध्ये असलेल्या पाणवट्यावर आणि पाण्यावर हक्क नाही, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मार्चच्या 14 तळ्याचा सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला. पण एका दिवशी घेतला नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांनी 1907 मध्ये एक सभा घेतली. 17 वर्ष गावागावामध्ये आपल्या लोकांमध्ये जनजागृती केली, माणसांची मनं तयार केली, माणसांची मनं पेटवली आणि मग पेटवून सर्वजण मार्चच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहावर आले. त्या पाण्याला आग लावली आणि त्या ठिकाणचं पाणी आपल्याला द्यायलाच नाही, तर आता मार्चच्या 14 तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी यशस्वी केला. म्हणून आपलं कॅन्व्हेंट मधून आलेलं पोरग आपण या ठिकाणी आल्यावर 20 रुपयाची बाटली घेतो आणि बिस्लरीचं पाणी पिऊन अर्धी बाटली पिकून देतो. हे जे मस्ती आपल्याला दिली ना, त्यासाठी बाबासाहेबांच्या बरोबर आणि बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर आपल्या हजारो पूर्वजांनी बलिदान दिलं, हजारो पूर्वजांनी शहादत दिली, हजारो लोकांनी आपल्या घरादारावर पृथ्वी पत्र दिली. आपल्या माय बहिणींनी नाही ते सहन केलं आणि या सहन केल्यानंतर आपण या ठिकाणी आलो. आणि आज आपण काय करतो? ज्यांनी अॅट्रॉसिटी ऍक्ट रद्द करा म्हणून मोर्चे काढले त्यांचे झेंडे उचलतो. ज्यांनी गावगाड्यामध्ये आपल्या माणसावर अत्याचार केला, आपल्या माय बहिणीवर बलात्कार केला, त्या लोकांना सोडवण्यासाठी आपल्याला लोकांचा जय जयकार करतो. ज्यांच्या शिक्षण संस्थांमुळे आपल्या घराघरामध्ये, आपल्या झोपड्यामध्ये, आपल्या बंगल्यामध्ये, आपल्या पालामध्ये जन्मलेल्या पोराला शिक्षणाची आणि शाळेची दारं बंद केली, त्या लोकांचा कित्ता गिरवतो. आणि आपल्या शिकल्या सवरलेल्या पोरांच्या हाताला काम देण्याऐवजी त्याला बेरोजगाराच्या दलदलीत फेकून टाकणाऱ्या आणि पुन्हा एकदा या ठिकाणचा दलित समाज हा गुलाम कसा बनता येईल यासाठी दिवस रात्र षडयंत्र करणाऱ्या लोकांना मान सन्मान देत फिरतो. बंद करून टाका. जगाच्या अनादी काळापासूनचं एक युद्ध आहे. हे युद्ध नीती आणि अनितीचं युद्ध आहे. हे युद्ध धर्म आणि अधर्माचं युद्ध आहे. तसंच हे युद्ध एक कडवे आणि भडव्यांचं युद्ध आहे. भडव्यांची संख्या जरी जास्त झाली तरी कडव्यांच्या लढवय्यापणावर, फुटबॉल मावळ्यावर याच मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणचं रयतेचं स्वराज्य निर्माण केलं. फुटबॉल अन्वयांच्या जोरावर बाबासाहेबांनी या ठिकाणचा मानवमुक्तीचा लढा देऊन आपल्या माणसाला माणुसकीचं स्थान मिळवून दिलं. आपल्यावर जबाबदारी आहे दोस्तांनो, आपल्यावर जबाबदारी आहे. या ठिकाणी या जातीमध्ये, कालच्या जातीमध्ये जन्मलेल्या, भटकळ मुक्त जातीमध्ये जन्मलेल्या, अनुचित जातीमध्ये जन्मलेल्या माणसाला संरक्षण देण्याची आपल्यावर जबाबदारी आहे. या ठिकाणच्या दलित पोराला शिक्षण मिळवून देण्याची आपल्यावर जबाबदारी आहे. आपल्या माणसाला मान सन्मान मिळवून देण्याची. आणि उद्याच्या सूर्य उगवत असताना आपला पोरगा गुलाम होणार नाही. गुलामगिरीच्या बेड्या आपल्या पोरांच्या आता पायामध्ये दिसणार नाहीत. यासाठी आपण सर्वजण एक मोठा संघर्ष उभा करण्यासाठी सज्ज राहिलं पाहिजे. भीमा कोरेगाववरनं जात असताना बरेच जण येतात आणि जातात, पण माझी माणसं भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाच्या खाली पडलेल्या राखेच्या, अगरबत्तीच्या राखेचा अंगारा घेऊन जात नाही, तर या स्तंभावर या भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये बाजार गुंग्यांचा आणि कडव्यांचा माणूस मेला नाही. आमच्या घराण्याचा अरुजी चव्हाण नावाचा माणूस 8च्या मध्ये जातीवादी पेशवाई नेस्तनाबूत करताना शहीद झाला. त्या विजय स्तंभावर 52 नंबरला त्याचं नाव आहे. 208 मध्ये आमच्या माय बहिणी हातात फुलं घेऊन विजय स्तंभावर नतमस्तक होत असताना आणि आपल्या पूर्वजांना फुलं वाहून पुष्पांजली समर्पित करून या ठिकाणचा संघर्षाचा वारसा घेत असताना आमच्या माय बहिणीवर, आमच्या माणसांवर दगड फेकले गेले, आमच्या गाड्या जाळण्यात आल्या, आमच्या गाड्या फोडण्यात आल्या.
रक्तबंबार माणसं सैरावाला धावत असताना पोलीस त्यांच्या मदतीला गेले नाही. आज जे बाजार गुंडे त्या ठिकाणी कब्जा करून बसते, 111 मध्ये माझा बाप मेल्यानंतर सुद्धा माझ्या बापाच्या सीटेची दूर विजायच्या पूर्वी आम्ही या ठिकाणी आलो. आमची लोक घेतली पलीकडची 20,000 आपले दलित लोक जे मार काट होते, रक्तबंबाळ होते, भयभीत होते, त्या लोकांना आम्ही नदीच्या पासून या ठिकाणी आणले. आणि त्यामध्ये दोस्तांनो माहिती आहे आपल्या सर्वांना लाज वाटण्याची गोष्ट, त्यावेळेस जी समिती बिमिती असलं काही प्रकार नव्हता, होता पण वर्गणी करण्यासाठी पगार होता. आणि आता समिती आहे तर ती अधिकाऱ्यांची आणि शासनामध्ये स्वतःला काही कॉन्ट्रॅक्ट भेटते का, कमिशन एजंट काही करता येतं का, यासाठी आहे. आपण या ठिकाणावरनं दोस्तांनो तर आपण आपल्या पूर्वजांच्या संघर्षाचा अंगार घेऊन आता आपण आपल्या घराघरामध्ये जाणार आहोत. आपल्या माय बहिणींच्या मनामनामध्ये तो अंगार पेरवणार आहोत. आपल्या माणसाच्या मनामनामध्ये तो अंगार आणि आपली माणसाची मन पेटवणार आहोत. आणि जाऊन सांगा माझ्या आया बहिणींना, बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर आपण आपली मुलं सुटाफुटामध्ये साहेब बनवण्यासाठी जन्माला घातली. पण आता जाऊन सांगा माझ्या माय बहिणींना की याच्या पुढे जर तुझ्या पोटाची कूच जर उजवणारच असेल, तुझ्या पोटातून आमच्या लोकांना जन्म देणारच असेल, तर एक मार असा दे, एक वीर असा दे की तो आमच्या समाजाला संरक्षण देण्यासाठी आणि समाजाला प्रगतीच्या मार्गावर असणारे अडथळे दूर करण्यासाठी स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं. मराठवाडा विद्यापीठ नामांतरासाठी पोलिसांनी स्टेजवरून माझ्या कानाला पिस्तूल लावली, माझ्या हातापायाला बांधून 2 किलोमीटर स्कूटरवर आणि जीपला बांधून सरपटत केलं, सातपट गेलं, पण मारणातली गुरणे गेली नाही. आणि त्या गुरुला अंगार आता कमी पडतोय. या भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाच्या आपला संघर्षाचा अंगार आणि पेटवा माझ्या अंगातली गुरमी. बाबासाहेब आंबेडकर जेलमध्ये जायला घाबरणारा भाई चव्हाण नाही, टीव्ही मध्ये मुलाखत देणारा भाई चव्हाण नाही. त्यांच्या ताब्यात होतो तेव्हा वकिलीची परीक्षा दिली आणि वकील झालो. माझा समाज गुलाम राहू नये म्हणून माझ्या पूर्वजांनी या भीमा नदीच्या तटावर आपल्या रक्ताचं नदी वाहिली. भीमा नदीच्या पाण्याला सुद्धा लाल केलं. आणि आज त्या पूर्वजांना मी कोणत्या तोंडाने सांगू की गावागावामध्ये माझ्या मायबहिणीवर पुन्हा अत्याचार चालू झाले. आमच्या खुड्याच्या पट्ट्याच्या आमचे मांडलेली घरं विकासाच्या नावाखाली भुईसपाट होत आहेत. कोणत्या तोंडाने सांगू माझ्या पूर्वजांना की तुमच्यामुळे आमच्या लोकांना फुकट शिक्षण मिळालं. आज आमचं शिक्षण महाग झालं आणि आरक्षणामध्ये जातीच्या दाखल्यावर आमच्या पोरांना आता शिक्षण भेटत नाही. आमच्या हाताला काम नाही, बेरोजगारांच्या तांडवामध्ये आम्ही राहतो आणि त्यामध्ये आलेल्या चिरूपुंजी लोकांवर आम्ही आमचं पोट भरता येत नाही, तर आम्ही आमच्या पोरांना शिकणार कसं सांगू माझ्या पूर्वजांना की तुम्ही आमची गुलामीच्या सुंकळा, गुलामीच्या बेड्या तोडण्यासाठी, आमच्या गळ्यातल्या मडकं तोडण्यासाठी, आमच्या कमरेचा जाडू तोडण्यासाठी तुम्ही मागचा पुढचा विचार न करता आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. आणि 1 जानेवारीचा सूर्य त्याच्या लाल रंगाने नाही तर माझ्या माणसांच्या पडलेल्या मांसाच्या तुकड्यानं आणि वाहिलेल्या रक्ताच्या लालेनं उगवला. माझ्या माणसाला स्वातंत्र्य मिळालं, माझ्या माणसाच्या गुलामाच्या बेड्या तुटल्या गेल्या. कसं सांगू आता 10 वर्षानंतर आमची लोक पुन्हा गुलाम होणार आहेत. या श्वासामध्ये जोपर्यंत श्वास आहे, या बॉडीमध्ये जोपर्यंत प्राण आहे, तोपर्यंत मी लढणार. ज्यांना साथ द्यायची त्यांनी द्यायची, ज्यांना साथ द्यायची नसेल त्यांनी नका देऊ. ज्यांना आपली पोरं गुलामाच्या तांडवामध्ये पाहिजे त्यांनी बडव्यांच्या रांगेमध्ये जाऊन बसा. आणि ज्यांना आपली पोरं माणसासारखी आणि बाबासाहेबांच्या स्वप्नामधली पोरं आणि माणसं बनवायची असेल त्यांनी कडव्यामध्ये माझ्या राहिलीमध्ये येऊन बसा.